राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा बारामतीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बारामती शहरातील नागरिकांनी ह्या जनसन्मान यात्रेचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं। हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये ही जनसन्मान यात्रा संपन्न झाली। बारामती शहरातील मिशन ग्राउंड मध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीची जाहीर सभा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली। या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे बारामती तालुक्याचे जे निरीक्षक आहेत सुरेश पालवे या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत। आपण सुरेश पालवे यांच्याशी या यात्रेसंदर्भात संवाद साधूया। साहेब, काय सांगाल या यात्रेसंदर्भात? या यात्रेसंबंधात मी येण्याच्या पूर्वीपासूनच अजितदादावरती प्रचंड प्रेम करणारे बारामतीकर आहेत। मी आलो म्हणून हा कार्यक्रम चांगला झाला असं नाही, तर ऑलरेडी दादावरती जे उत्स्फूर्त प्रेम आहे ते ह्या महिला भगिनींनी आणि इथल्या बांधवांनी दाखवून दिलं। माझ्या मते 2024ला आतापर्यंत सगळं रेकॉर्ड मोडून सगळ्यात जास्त मतांना अजितदादा महाराष्ट्रामध्ये निवडून येतील। ज्या काही योजना राबवल्या, महिलांच्या संदर्भातल्या असतील, विजेच्या संदर्भातल्या असतील किंवा वीज बिल माफीच्या संदर्भातल्या असतील, त्या सर्व योजनांचं जे काय दिसतं ते तुमच्या समोर फळ उभं आहे। आपल्याला काय वाटतं? सांगा ना। लाडकी बहीण खूप छान वाटतंय। दादांनी जी लाडक्या बहिणी योजनेमार्फत जे आमच्यापर्यंत जे हे स्कीम पोहोचवलेले आहे त्याच्याबद्दल दादांचे खूप खूप आभार। आणि दुसरी गोष्ट, आम्ही कॉटन किंग टेक्सटाईल पार्क मध्ये मी काम करते आणि ह्या योजनेचा लाभ मुलीसाठी मी आई म्हणून नक्कीच उपयोग करेन। थँक्यू। सुंदर ताई। बारामती शहरात दादांचं आणि वहिनींचं इतका तुफान पद्धतीने युवकांनी स्वागत केलं। खूप मोठी बाईक रॅली आणि त्या बाईक रॅली नंतर मिळालेला प्रत्येक रस्त्यावरती दादांचं उत्स्फूर्तपणे स्वागत। भर पावसात लोकांनी इतका आनंदात त्यांचं स्वागत केलं। कुणी फुलं टाकली, कुणी त्यांच्यावर असे नोटांचे हार घातले, हे उंट हत्ती सगळे त्यांची मिरवणूक ज्या होती ती आज बारामतीकर भारावून गेले आणि बारामतीकरांच्या तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ह्या शासनाच्या योजना पोहोचवणं एवढं काम दादांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हातात घेतलंय। महाराष्ट्रभर ह्या जनसन्मान यात्रेनिमित्त आम्ही योजना पोहोचवतोय। एक माझं वैयक्तिक मत आहे बरं का। मी बारामतीचा नागरिक आहे, परंतु माझं एक स्वप्न आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावं। आपण 35 वर्ष झालं, आपण 35-36 वर्ष झालं राज्य करतोय बारामतीवर, बरोबर का? ठीक आहे, नथिंग एल्स, काहीही आपण मान्य करू शकत नाही। साहेब असतील, ताई असतील, त्यांच्याविषयी आपण काहीही बोलायचं नाही, बोलू नका कोणीही। माझं एक वैयक्तिक मत आहे माझं की दादा हे राजकारणी आहेत पक्के। 10 वर्ष तिजोरी सांभाळली राज्याची। मला वाटतं दादांसारखा राजकारणी की आता महाराष्ट्रात दुसरा कुणीही नाही। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सत्ता कोणाला असते सांगा तुम्ही? मला वाटतंय दादा नाही नेतृत्व नाही आता नाही बाबा। काय दिलंय बघा, दिलंय काय? महिलांना शिक्षण, एक मिनिट, लाडकी बहीण योजना 1,500 कोटीची योजना आहे, 1.5 लाख कोटी, 1.5 लाख। माझं एक मत आहे बरं का वैयक्तिक, दादा मुख्यमंत्री व्हावं ही अमोल माडिकची इच्छा आहे बरं का वैयक्तिक। बोलतोय